एकदा जर ह्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवली तर बाहेरून विकत आणण्याची अजिबातच गरज पडणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी मस्त खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. तर यासाठी इथे गॅसवर एक तवा किंवा कढई, पॅन जे पण अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि त्यावर मस्त शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. थोडंसं तेल घालून भाजलं तर शेंगदाण्याला अजून छान असा फ्लेवर येतो, मस्त चव लागते आणि चटणी देखील खायला खूप छान लागते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. नॉर्मली बऱ्याच ठिकाणी शेंगदाणे कच्चे किंवा कोरडेच भाजले जातात बिना तेलाचा वापर न करता. तर आज आपण तेल घालून हे शेंगदाणे परतून घेणार आहोत. तर तेल घालून जर हे शेंगदाणे तुम्ही परतून घेतले तर चटणी खूप छान होते. तर शेंगदाणे मस्त भाजून घेतलेत. याला मी आता खलबत्त्यामध्ये काढून घेते. आज आपल्या चटणीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ही चटणी आपण मिक्सरच्या जारमध्ये बनवणार नाही आहेत, तर खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. आता आवश्यकतेनुसार जे जे जिन्नस लागतात ते घालून घेऊया. सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं, हिंग घालायचा. चवीपुरतं मीठ घातल्यानंतर भरपूर असा लसूण घालायचा आणि लाल मिरची पावडर घालायचे. तिखट तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये ॲड करू शकता. आणि लाल मिरची पावडर टाकायचं नसेल तर शेंगदाणे परततानाच त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकायच्या, त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि मग त्या कुटून घ्यायच्या. या पद्धतीने जरी चटणी केली तर ती खायला खूप मस्त लागते. आता हे सगळं छान असं मस्त जाडसर दाणेदार कुटून घ्यायचं आहे आणि झटपट अवघ्या 2 मिनटामध्ये आपली चटणी बनून तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.